हॅलो हाय नमस्कार मंडळी, मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझे सकाळची गडबड कशी असते। म्हणजे सकाळी 6:30 वाजल्यापासून ते 7:30 पर्यंत म्हणजे 7:45 पर्यंत माझी गडबड असते। म्हणजे 8 पर्यंत पकडू शकता, 6:30 ते 8 पर्यंत माझी गडबड चालू असते। तर मी त्याच्यामध्ये काय काय करते, कसं चालू असतं माझं सगळं, तर मी हे रुटीन आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर चला व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात आपण। तर आज कसा टिफिनचा वार आहे यांचा, म्हणजे गुरुवारपर्यंत टिफिन असतो, शुक्रवारी शनिवारी सुट्टी असते इकडे, तुम्हाला माहिती तर आहेच। तर आज मी नाश्ता बनवायचा आहे, टिफिन बनवायचा आहे मला त्यांचा। तर मग आज विचार केलेला आहे की नाश्त्यामध्ये मी रवा ऑमलेट बनवणार आहे त्यांच्यासाठी आणि जेवणामध्ये गवारीची भाजी अशी बनवायची आहे। कारण तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल तर मी कालच गवारी साफ करून ठेवली होती। यांनी स्पेशली मला ती गवारी आणायला सांगितली होती, यांना खावीशी वाटत होती म्हणून। पण म्हटलं इकडची गवारी कशी लागते काय माहिती, मला काही गॅरंटी नव्हती कशी लागते, म्हणून मी अगदी थोडीशीच आणली होती आणि इथं थोडीशी भाजीची तयारी पण करून घेतली आणि आता मस्त गवारी धुवून घेते आणि भाजी फोडणीला टाकते। तर काही नाही, बेसिक अशी फोडणी टाकणार आहे, जी गावाकडची फोडणी असते ना तशी करणार आहे। कारण माझ्याकडे ना आलं लसूण पण, म्हणजे लसूण खोबरं पण असं बारीक केलेलं काहीच नव्हतं आणि आता गडबडीत ते जर बारीक केलं तर शेरू पटकन उठेल ह्या भीतीने मी काही ते बारीक केलंच नाही। म्हटलं चला आधी साधी सोपी फोडणीच टाकायची आज। तर तोपर्यंत रवा ऑमलेट करण्यासाठी रवा भिजत घालते। एक 10-15 मिनिटं जरी भिजला, 10 मिनिटं भिजला तरी खूप होतो, जास्त काही भिजवायची गरज नसते। आणि ही रेसिपी माझ्या आईची रेसिपी आहे। मी कधी म्हणजे माझा अगोदर नाही, इकडे येण्या अगोदर माझा रवा ऑमलेट कधीच व्यवस्थित बनत नव्हतं, कायम नेहमी तुटायचं। तिने मला बऱ्याचदा दाखवलंय, त्याच्यानंतर मग आता थोडं ते जमायला लागलंय व्यवस्थित। तर रवा 1 वाटी वगैरे किंवा 1.5 वाटी जरी रवा घेतलात तुम्ही तर त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ मिक्स करायचं आणि एक 10 मिनिटं ठेवायचं फक्त, जास्त काही नाही। आणि त्याच्यानंतर मग त्यात काय असेल ते आपण सगळं साहित्य टाकणार आहोत। तर इकडे पहिल्यांदा गवारीची भाजी करून घेते। आता बघूयात कशी बनते, कारण गवारी तर अशी आपल्या गावाकडच्या सारखी अशी देशी वगैरे अशी काही नव्हती, मग ते वेगळीच होती। पण आता टेस्ट कशी लागते पहिल्यांदाच करते मी, बघूयात कशी लागते काय माहिती नाही। मग जिरे मोहरी टाकले नेहमीप्रमाणे भाजीला जे आपण टाकतो, जिरे मोहरी टाकायचं आणि कांदा फोडणीला टाकलाय मी। एवढ्याच काही ते मी गोष्टी टाकलेल्या होत्या या भाजीमध्ये। आणि भाजी गवारी खरं तर यांना आवडते, पण ती गावाकडची गवारी असते आणि म्हटलं आता ही गवारी तर करते। आणि दुपारी काय होतं की मी अशा बेताने कालवण करते की जेणेकरून कसं होतं की आता सुक्की भाजी यांना होईल ती, आणि दुपारच्या नंतर याला शरूला चपाती बरोबर भाजी खायची असते। पहिल्यांदा मी सुक्कीच भाजी द्यायची त्याला खायला, पण त्याच्यामुळे त्याला काय व्हायला लागलं, टॉयलेटला टाईट यायला लागली। त्याच्यामुळे मी आता काय केलंय की त्याला पातळ भाजी बनवते आणि चपाती वगैरे कुस्करून वगैरे द्यायला चालू केलेलं आहे। त्याच्यामुळे मला वाटतं थोडासा त्याच्यामध्ये फरक पडेल। आपल्याला पण कसं होतं ना, घट्ट जेवण सतत खाल्लं की, म्हणजे मी आता काय केलंय त्याला 3ही टाइम तसंच चालू केलंय। एक टाइम तेवढं सकाळी तो आम्ही जे काही नाश्ता करतो ते, आणि त्याच्यानंतर त्याला पातळ भाजी भाकरी चपाती जे काही असेल ते। तर याच्या बघा मी इकडं ना कांदा फोडणीला टाकला, लसूण खोबरं नाही घातलेलं आहे, जिरे मोहरी कांदा एवढंच फोडणीला टाकलेलं आहे। माझ्याकडे ऍक्च्युली हळद सुद्धा नाहीये इथं, कारण मी काय ना बाजार भरलेलाच नाहीये, कारण आता मला जायचंय 2-3 दिवसात। तर म्हटलं कशाला उगीच बाजार भरा आणि हे करा ते करा, तरी पण मला हळद आणावीच लागेल, कारण मला जाताना थोडेफार स्नॅक्स बनवायचे। कांदा वगैरे थोडासा भाजून घेतला ना, त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये गवारी घातली आणि ती व्यवस्थित भाजून घेतली बरं का। एकदम थोडीशी असे ना त्याचा रंग हलकासा बदलला पाहिजे, अशा प्रकारे गवारी भाजून घ्यायची। चांगली एकदम फ्राय झाली त्याच्यामध्ये की मग पाणी घालायचं त्याच्यामध्ये। पाणी घातलं की असंच पूर्ण चांगलं शिजून द्यायचं। आपण जर आम्ही गावाकडच्या भाजी बनवताना नेहमी काय करतो माहितीये का, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट हा वापरला जातो गावाकडच्या भाज्यांमध्ये। तर ना मी शेंगदाण्याचा कूट लगेच घालत नाही, म्हणजे अगदीच भाजी शिजत आली पूर्ण की शेवटी अगदी 2 मिनिटाचं 1 मिनिट फक्त परतायचं, त्याच्या अगोदर मी शेंगदाण्याचा कूट घालते। तर अशी भाजी तुम्ही करता का, किंवा करत नसाल तर एकदा करून बघा आणि टेस्ट कशी लागते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अगदी साधी सोपी काही न घालता जेवढी आपण भाजी करतो ना, त्या भाजीची एवढी टेस्ट येते ना, काय बोलावं काय सांगू तुम्हाला, तुम्ही एकदा करूनच बघा। तर आणि याच्यामध्ये मी गावाकडचा आपला साधा जो मसाला असतो, घरगुती मसाला म्हणजे चटणी,
ती घातलेली आहे आणि बाकी वरून कोणताही मसाला वगैरे गरम मसाला असं मी काही म्हणजे काहीच ऍड नाही केलंय. त्याच्यातच फक्त ते भाजी शिजेल आता. आणि लागोलाग म्हटलं आता चपातीची कणिक भिजवून घ्यावी. म्हणजे काय होतं, चपातीची कणिक एका बाजूला भिजत ठेवली की एका बाजूला नाश्त्याचं बनवायला बरं पडतं. एखादं त्यांच्यासाठी ऑमलेट टाकूपर्यंत ते होऊपर्यंत माझी चपातीची कणिक पण भिजेल. असं वेळेचं थोडंसं नियोजन करावं लागतं जेणेकरून आपलं वेळेत होईल. खरं तर माझा अर्ध्या ते पाऊण तासामध्ये सगळा स्वयंपाक उरकतो. म्हणजे आमच्या तिघांचं पण मी सकाळीच बनवून घेते काय असेल ते, कारण चपाती भाजी तर बनवतच असते. त्यामुळे 2 चपात्या एक्स्ट्रा बनवायला काही वेळ लागत नाही. 2 चपात्या एक्स्ट्रा तेवढ्या बनवायच्या आणि नाश्ता वगैरे लागोलाग लगेच गॅस चालू आहे तोपर्यंत पटापट करून घ्यायचा. अशा पद्धतीने माझं रुटीन असतं. तर इथे मस्तपैकी कणिक मळून घेते. आणि इकडचं पीठ आणल्यापासून तुम्हाला मी सांगितलंच होतं की इकडचं जे पीठ होतं इंडियन आटा जो मिळतो तो घेतल्यापासून आम्हाला चपाती खायला भाजी बरोबर खूप छान वाटतं. तर आज सकाळी सकाळी हे माझं डोकं खराब करतायत. कारण काय एवढं कालपासून एवढे गप्पा मारतायत ना, काय बोलायचं काम नाही. इतर वेळेस बोला म्हणाल तरी बोलणार नाहीत, पण आता 2 दिवस झालं कालपासून एवढे बोलतायत ना. मी म्हटलं काय झालं नक्की, गावाला जायचं म्हणून एवढी एक्साइटमेंट झाली की काय बोलून काय नाही. कारण आमचं नियोजनच चाललेलं आहे सगळं की कसं करणार, काय करणार, आम्हाला इकडून जाताना काय काय घ्यायचं, काय काय विसरलं नाही पाहिजे. आणि त्या सगळ्या गोष्टींचं आमचं नियोजन सकाळी उठल्यापासून झोपोपर्यंत काय ना काय तर चालू असतं. कारण काय असतं ना बघा, सकाळी सकाळी तेवढंच 1 तासभर असतो आमच्याकडे, तासभरच म्हणू शकतो आपण, अर्धा तास म्हणू शकतो, तेवढाच असतो बोलण्यासाठी. संध्याकाळी आल्यानंतर पण आपण ते त्यांचं काम करत असतात थोडं आल्यानंतर, त्याच्यामुळं 1 तासभर संध्याकाळी मिळतो आम्हाला. त्याच्यामुळे मग तेवढ्यातच काय असेल ते नियोजन करायचं आणि काय राहिलं काय केलंय का तेवढंच बघायचं, असं चाललेलं आहे. तर इकडे रवा ऑमलेटची पण तयारी करून घेतली. त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना जिरा घालायचा. पण तो जिरा कसा घालायचा तर हातावर क्रश करून घालायचा, किंवा तुमच्याकडे खलबत्ता वगैरे असेल तर त्याच्यावर क्रश थोडासा करून घातला तर चालतोय. कारण नॉर्मली असा टाकू नका, क्रश केलेला जिरा हा खूप छान लागतो त्याच्यामध्ये. कारण त्या ऑमलेटमध्ये ना पूर्ण त्याचा अर्क उतरल्यासारखा फील येतो, म्हणजे खाताना पण त्याचा स्वाद छान येतो. त्याच्यामुळे मी नेहमीच असं हातावर चोळूनच जरा टाकते ऑमलेट करताना. आणि बाकी काही त्याच्यामध्ये टाकायची गरज नाही. सोडा वगैरे पण काही जण घालतात, पण मी सोडा वगैरे ह्याच्यामध्ये काहीच वापरत नाही. तरी खूप छान होतं बरं का. कारण ह्याच्यावर ना खरं तर बटर किंवा तूप असेल ना मग तर एवढं छान लागतं ना, खूप छान लागतं. बटर किंवा तूप घालायचं. किंवा आता आपण हे बघा, म्हणजे आपण काय ते तांदळाचं पीठ भिजवतो ना की इडली वगैरे करण्यासाठी, त्याचे पण सेम असं करायचं. जाडसर आपण ऑमलेट करतो ना, डोसे करतो ना, त्याचंच पीठ एकदम घट्टसर ठेवायचं आणि असे जाडसर असे टाकायचे ऑमलेट. आणि त्याच्यावर ना कांदा टोमॅटो आणि काकडी आणि त्याच्यावरून तूप पसरवायचं आणि फक्त एका बाजूनच भाजायचं आणि दुसऱ्या बाजूने वाफ लावून द्यायचं. एवढं छान लागतं ना ते. ती माझ्या वहिनीची रेसिपी आहे आणि ती मला प्रचंड आवडते. आम्हाला माझी भाची तर छोटी होती ना, तर ती झोपूपर्यंत खायची, एवढी टेस्ट लागते. मिठाचं असतं ना ते, तिखट वगैरे पण काही नसतं. तर आता इथे चपातीची पण कणिक मळून झालेली आहे आणि त्याच्यामुळे थोड्या वेळ 10 मिनिटं ती भिजलेली पण आहे. तर आता पटकन दूध पण उकळलेलं आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे आम्ही चहा घेत नाही, म्हणजे कधीतरीच अगदी घेतो. शक्यतो आमचं दूधच असतं घेणं, कारण शुगर अवॉइड करण्याचा प्रयत्न करते. पण मला आता एक गोष्ट समजली की मी शुगर फक्त माझ्या स्वतःसाठीच अवॉइड करते. आणि हे ऑफिसमध्ये जाऊन चहा घेतातच आणि जाताना त्यांच्या मित्रांच्या सोबत चहा होतो, कधी कधी येताना पण बऱ्याचदा मित्रांच्या सोबत चहा होतो. म्हणजे मी करते कोणासाठी तर ते त्यांच्यासाठी माझ्यासाठी चाललेलं आहे. पण हे असं होतच नाहीये, ते फक्त माझ्यासाठीच चाललेलं आहे असं मला वाटतंय. आणि ते मला आत्ता समजलंय. मी 2-3 महिने झालं हे सगळं करते, पण ते मला आत्ता समजलंय. तर जाऊ दे, आता काय करणार. त्यांना सांगितलं तर ते बोलले आतापासून मी बाहेरचा चहा वगैरे तर नाही घेत, बघूयात मग काय होतं. तर यांना इकडे त्यांना जे औषध होतं ते औषध देऊन टाकलं आणि चपाती करायला घेतली. माझी चपाती तयार आहे. मी औषध देते, चपाती सगळं भाजी सगळं तयार आहे. आता मुद्दाम बघा हे कॅमेरा चालू आहे ना म्हणून हे म्हणतायत की बघा मला उशीर होतो रोज हिच्यामुळे रोज जायला उशीर होतो.
पण आज तर मी बरोबर बघा 7ला म्हणजे 6:45च्या दरम्यान पण नाही मला होत, कारण म्हणजे फ्रेश 6:30ला उठायचं, फ्रेश व्हायचं आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला लागणार. म्हणजे 7ला 10 मिनिटं वगैरे कमी असतात, त्या टायमिंगला मी स्वयंपाकाला चालू करते आणि 7:30ला तर माझं सगळं होतं. आणि नेहमीपेक्षा आज एवढ्या लवकर झाला ना सगळं, शूट वगैरे करत असताना पण मला वाटलं उशीर होईल, पण नेहमीपेक्षा आज एवढ्या लवकर झालं ना सगळं स्वयंपाक. ते त्यांनी शूज घालून वगैरे सगळं बाहेर गेले तरी त्यांना कॉल आला नव्हता तिकडून. म्हणजे त्यांचा फ्रेंड आल्यावर खाली त्यांना कॉल करतात, तर त्यांचा कॉल पण आला नव्हता अजून. म्हणजे आज माझं एवढं म्हणजे 1-2-5 मिनिटं तर पकडू शकता तुम्ही की लवकर झालं होतं. आणि मला आज हे ब्लेम करतात की तुझ्यामुळे होते, फक्त जस्ट कॅमेरा चालू आहे म्हणून हे चाललेलं बरं का त्यांचं. तर आज त्यांचा असाच मूड आहे. म्हटलं बरं झालं, चांगला मूड आहे, थोडंसं आता गावी जायचंय तर असणारच. गावी जायचं म्हटलं की काय माहिती काय, तिथं तर खरं तर इथल्यापेक्षा कामं तिथं जास्त असतात बरं का, पण मूड खूप छान असतो, कारण एक फ्रेश मोकळं वातावरण असतं मिळणार आणि मोकळेपणाच तर पाहिजे असतो. इकडं कसं तेवढंसं आपल्याला मोकळं वाटत नाही, आपल्या माणसांच्या मध्ये आपण फिरतो करतो, त्याच्यामुळे आणि कसं होतं मूड जरा आपला चांगला होतो. त्याच्यामुळे आज यांच्या एवढ्या गप्पा चालल्या तर म्हटलं माहिती नाही आता 2 दिवसात किती गप्पा मारणार आहेत, अजून किती काय काय चालणार आहे, काय माहिती काय काय होतंय. पॅकिंग जसं चालू झालं ना तसं हे सगळं चालू झालेलंच आहे. तर चपात्या पण पटकन माझ्या भाजून झालेल्या आहेत, छान टम्मा अशा चपात्या फुगतात बरं का आता याच्या. आणि पदर पण छान अशा लेयर्स येतात छान त्याला. आणि आता चांगले फॉईल पेपरमध्ये पॅक वगैरे करून देते चपाती, जेणेकरून कसं दुपारच्या वेळेस जरा सॉफ्ट राहते चपाती. अशी पण सॉफ्ट राहतेच, पण फॉईल पेपरमध्ये ठेवल्यामुळे थोडं चांगली जास्त वेळ चांगली राहते, म्हणून मग मी ते वापरते. अगोदर वापरायची नाही, आता इथं आल्यानंतर म्हणजे अगोदर वापरायची नाही म्हणजे माझ्या टिफिनसाठी मी कधीच नाही वापरलं. जेव्हा पण हे आले तेव्हा मग ते वापरायला चालू केलं. बघा आपण आपल्यासाठी ना काय करायचं खूप कंटाळच करत असतो, आणि सेम माझं पण असंच आहे. तर आता इथं माझा टिफिन मस्तपैकी पॅक झालेला आहे, तर माझीही सकाळची कामं सगळी उरकलेली आहेत. आता 2 माझ्या चपात्या बाकी आहेत, त्या हे गेल्यानंतर मी माझ्या पटकन चपात्या उरकून घेणार, कारण 7:45च्या दरम्यान हे जातात आणि 8पर्यंत माझी सगळी कामं उरकतात. तर असापैकी माझा टिफिन रेडी आहे आणि ह्यांच्याकडे टिफिन सोपवलेला आहे. आणि ह्या दोघांची मस्ती बघा कशी चालू आहे. सकाळी शरूची काय गडबड असते काय माहिती, पण तो सकाळी लवकर उठतोच, ह्यांना बाय बाय करण्यासाठी उठतो की काय माहिती नाही. बाबाला बघितल्याशिवाय त्याला काय बरं वाटत नाही, त्यामुळं कितीही आम्ही एवढं शांततेनं दरवाजा उघड झाक असते ना, त्यांचं थोडंसं काम असतं तिकडे काय काय सामान आण ठेव असं, तर ते सगळं करत असतात. ते त्यात पण किती हळू करतात, पण ते आवाज येतो की काय होतं काय माहिती, पण तो डेली उठतो म्हणजे उठतोच, त्याला थोडाही आवाज चालत नाही. तर अशा पद्धतीने आम्ही दोघांनीही बाबांना बाय केलेला आहे आणि ते ऑफिसला गेलेले आहेत. तर आता इथून पुढे दिवस असणार आहे फक्त माझा आणि शरूचा. तर अशा पद्धतीने आमचा दिवस जातो आणि आता इथून पुढचा दिवस मी आणि शरू एन्जॉय करणार आहोत. तर चला मग आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि माझे हे फक्त 1.5 तासाचं रुटीन तुमच्या बरोबर मी शेअर केलेलं आहे, तर ते कसं वाटलं मला सांगा. तुम्हा सगळ्यांचं पण असंच रुटीन असेल तर चला भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि सपोर्ट करत राहा. चला भेटूया उद्या, तोपर्यंत आनंदात राहा, मजेत राहा, खुश राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. चला बाय बाय.